मित्रांनो, नाद महाराष्ट्र या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. तर आपल्या सोबत आहेत आजचे जे मैदान झालं रेट्रे धरणचं, देवेंद्र फडणवीस केसरी पर्व 2 या मैदानचा एक नंबरचा मानकरी, हिंद केसरी पेडगावचा एक नंबरचा मानकरी छत्रपती संभाजी एक्सप्रेस लखन. आपण जाणून घेऊया लखनच्या सहकाऱ्यांसोबत कसं काय आज काय भावना आहे तुमच्या. आज तुम्ही लखन एवढ्या दिवसांना कमबॅक केलाय, कारण की माझ्या माहितीनुसार लखन मध्यंतरी आजारी होता बैल. ते खुरकूत झालेलं थोडं बैलाला, थोडा नक्याला बी प्रॉब्लेम झाला होता, बैल पाय काढत होता. तर मग काही थोडे दिवस आराम दिला काय असं नाही, परंतु आमच्याकडे मग शेकंद चालू झालं, आम्ही शेकांना पळालो. म्हणजे परत सातारा भागात येऊन असं म्हणता येईल की लखन कमबॅक केलेला आहे. कमबॅक केलं म्हणजे करायचंच होतं, कारण की बरेचसे लोकांचं मन हे झालं होतं की एवढं इथल्या स्पीडचा बैल आहे बाबा, काय झालं बैलाला आजारी आहे, म्हणजे बैल थांबल्या का झालाय, काहीतरी दुखत असेल त्यावेळेसच बैल थांबतोय ना, असं काही थांबत नसतं. जेव्हा लखनचा पडता काळ होता त्या काळात तुम्हाला काय अनुभव आले, जसं तुम्ही आता म्हटलं की लोक म्हणत होते की बैल आता थांबलाय, पायचा कमी आलाय. नाही थांबलाय म्हणजे बैलाचं कुठेतरी दुखत असते, त्यावेळेसच बैल कमी पडू शकतो. असा कुणाचा बैल थांबत बिंबत नसतो, काय नाही, सगळ्याच बैल पळतात. असं काय नाही की बाबा ह्याचा बैल पळतो आणि आमचा नाही पळत, असं नसते काय. एकटा बैल पळून उपयोग नसतो. नाही त्याबरोबर पैरेकरी पण तेवढाच पळावा लागतो. हो, पैरेकरी बी तेवढा, ड्रायव्हर बी, सोडणारे बी, सगळ्या गोष्टी लागतात. सगळ्यांचं सरबन जुळून यावं लागतं. असं काय नाही की माझा लय पळतो मी एकच करणार, असं नसते. सगळ्यांचं योग असले तर एक नंबर होणार. तर आज तसं आपल्याला म्हणता येईल की तुमचं सगळं साज लागतो, तो साज पळाला आणि याच्यासोबत पळाला कारुंडेकरांचा चिक्याबद्दल काय सांगाल. चिक्याबद्दल आमची गाडी पहिल्यांदा बी पळेल आणि आम्ही पहिला त्यासाठीच केलेला, कारण की सांगितलं होतं इथं मातीचं रान राहणार थोडं आणि पल्ला राहणार, म्हणलं हा बैल चालतो, पल्ल्याची गाडी चांगली पळणार. म्हणजे एक गुलाल पाहिजे तर नियोजन पाहिजे. हो, नियोजनाशिवाय गुलाल थोडा भेटते आणि एकट्याचं नियोजन असून चालत नाही. सगळ्यांचं सहकार्य लागत. आणि मेन गोष्ट आम्ही जास्ती कोणाला विचारत नाही. आमचं भाऊ जे आहेत ना, बैल मालक मनोहर भाऊ, त्याने जर म्हणलं हे बैल पळवायचं तर आपण फक्त आपल्याला हा किंवा नाही ते आपण विचारते. आपण जर म्हणलं आपल्याला योग्य वाटलं तर आपण हाच म्हणतोय. जसं मी तुमचे थोडक्यात तुमचं नियोजन होतं, किती दिवसापूर्वी या मैदानाचं नियोजन झालेलं. नियोजन बघा 25 तारखेला आम्हाला पळायचं होतं ना, तर आम्ही होतो नागपूरला, मुंबईला पळायचं होतं. तर आम्ही नागपूर जिल्ह्याला होतो तिकडं सिकंदाला पळायला, तर मग त्या मैदानात नाही येऊ शकलो आम्ही इकडे, नाही का. तर मग 25 तिकडं आम्ही एक मैदान केलं आणि भाऊ म्हणले 2-3 दिवस बैलाला थोडासा आराम दे, लांब नाही येणार आहे बैल नागपूरवरनं 500 किलोमीटर आला संभाजीनगरला. एकच दिवस आराम केला आणि दुसऱ्या दिवशी परत इकडे आला बैल, इकडे आला. आणि आज तर तुम्हाला एक नंबरचं मानकरी मिळवून दिले. आगामी काळात लखनचं नियोजन कोणत्या मैदानात दिसेल. आता बैल आता इकडेच राहणार सध्या, तर 9 तारखेला परत रिटर्न जाणार आमच्याकडे, परत सेकंदाला जाणार. हो. किती दिवसाची गॅप ना आता लखन पळवत आहे तुम्ही. तसा तर बैल आमच्याकडे रोजच पळतो. रोज पळतो. आणि इकडे सातारा भागात आम्ही 2-3 दिवसाचा गॅप न पळवतो. 2-3 दिवसाचा गॅप. आगामी नियोजन सातारा भागात कुठं दिसेल लखन. आता बैल दिसणार इकडे, आता मोठे मैदान पडले तिकडे दिसणार बैल. मोठ्या मैदान. हो, नाही तर बैल आपला तिकडे रिटर्न जातो, कारण की इकडे दुधा पाण्याची सोय नाही होती एवढी बैलांची, कारण की बैलाला लगेच सर्दी होते इकडं. आता साताऱ्यामध्ये राहणं वगैरे कुठं असते तुमचं, बैल गावठीला कुठं. साताऱ्यामध्ये नसतं, आता आम्ही करंजीपूरला विकास भाऊ गायकवाड यांच्या गोट्यावर असतो. करंजीपूरला. आता इथून करंजीपूरला जाणं. हो, इथून करंजीपूरला जाणार. जेव्हा तुम्ही मैदानला येता तेव्हा नियोजन कसं असतं, म्हणजे सकाळी उठण्यापासून ते येण्यापर्यंत कसं नियोजन. आता बघा सगळेजण म्हणजे आता आमच्या सोबत पोरं वगैरे असते, तर ते अनुभव असते, गणा मामा आणि एक आमचे गाडी ड्रायव्हर आहेत, एक पोरगा आहे आमच्या सोबत तिकडला. तर म्हणजे आमचं काय सगळं म्हणजे स्वतः बीच बैल बिल धुवायचं नियोजन सगळं. सकाळी बैल 4ला धुतला, 4 वाजता बैल धुतला, 5 वाजता बैल गाडी टाकला, तिथं आम्ही 8 वाजता आलो. जास्त वेळ घेत नाही तुमचा, कारण की आता अंधार पण व्हायला लागलाय, तुम्हाला खूप लांब पण जायचंय. हो. तसं आजच्या मैदानात तुम्हाला अभिनंदनच आहे आणि येणाऱ्या काळात जिथे कुठे तुम्ही नियोजन असेल त्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, काय करायचं आज जे मैदान संपन्न झालं रेट्रे धरणचं मैदान, तर आज एक नंबरचे मानकरी ठरले चिक्या आणि लखनची जोडी. तर आपल्या सोबत आहे चिक्या आणि चिक्याचे सहकारी. तर दादा काय सांगाल आजच्या या जोडीबद्दल. आज तुम्ही एक नंबरचे मानकरी झालात. हो, एक नंबरचे मानकरी झालं. याच्यापूर्वी पण ही जोडी पळालेली आहे, 2 वेळा पळाले, 2 नंबर झाला होता, एकदा 1 नंबर झाला होता, आज परत 1 नंबर केला. आज पुन्हा 1 नंबर केला. 3 वेळा पळाली गाडी, 3 वेळेस गुलाल होता.
तर चिक्याचं जर माझ्या मते मी ऑब्झर्वेशन केलंय, चिक्याला एक मोठं अपयश आलं की त्याच्या येणाऱ्या पुढच्या मैदानात चिक्या दाखवून देतो की एकच नंबर करून दाखवतो, त्याबद्दल काय सांगाल? तसं पळणारा बैल आहे चिक्या, आणि आता कसं बैल रुटीन मध्ये आहे बैल, आणि तिन्ही फेरे बैल कसा दम बिमत नाही बैल. हे बैलगाडी क्षेत्राला ते एकटा पळून चालत नाही, तर पैरकरी दुसरा बैल पळणं पण तेवढंच महत्वाचं आहे. त्याबद्दल काय, लखन बद्दल काय सांगाल? लखन सध्या तिकडे हिंगोली साईडला पळत होता त्यांच्या इकडे, बैल आता तिकडे कंटिन्यू बोलायला होता. मी पण कसं होतं की आमचा बैल इकडे रुटीनला होता आणि आमची एक इच्छा होती लखन मध्ये पळण्याची, कारण बैल आता आमच्या इकडे चांगला पळतोय आणि लखन मध्ये पळावाची इच्छा होती. कारण लखन असा बैल आहे की त्याच्यामध्ये एवढे गट्स आहेत की महाराष्ट्रातला सगळ्यात तारून नेणारा बैल येतो. त्याच्या गळ्यात कोणता जरी बैल घातला तरी तो बैल सगळ्यात जास्त तारून नेतो बैलाला. त्याच्यामुळे त्या बैलामध्ये स्पीड लॉक साठी आमचं एक प्लॅनिंग होता, म्हणून बैल आम्ही त्या बैला टाकला आणि त्यांनी स्वखुशीने अभिभावने आणि मनोरंजनाने तो बैल आम्हाला एका शब्दावर पाठवून दिला. त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. आणि बैल दोन्ही चांगली पळाली, एक नंबर केला गाडी. तुमच्या टीम बद्दल काय सांगाल? कारण टीमचं सहकार्य खूप महत्वाचं. टीमवर तर खूप आहे, कारण पोर आदल्या दिवशीपासूनच सगळे असतात. साठेगावची पोर असतात, अभि असतो, गणेश असतो, बाळ असतो, बरेच पोर आहेत. त्यामुळे कंटिन्यू त्यांचं सहकार्य आहे आणि बैल 3 वाजल्यापासून बैल कोणाचं सहकार्य राहतं बैलवर रिटर्न जाईपर्यंत. धन्यवाद. जास्त वेळ तुमचा घेत नाही, अंधार पण झालेला आहे, तुम्हाला भरपूर इथून लांबचा पल्ला पण गाठायचा आहे, त्याला पण जास्त स्टाफ नको. धन्यवाद.